क्लासी लुक पण आहे, वेगळं काहीतरी आलंय नवीन मार्केटमध्ये. जॅकेटवालं फीडिंग गाऊन, टी शर्ट, नाईट सूट सुद्धा आले आहेत. हे बघा, ही चेन आहे, करून ओपन करून तुम्ही बेबीला फीड करू शकता. तर ही फीडिंग ब्रा आहे. हे बटन असं अनहुक करायचं. 32 ह्याची स्टार्टिंग साईज आहे आणि 40 पर्यंत हे अवेलेबल आहे. आणि हे बघा डेनिमचं आपलं. ओके, डेनिमचं पण आलं आहे आता. हॅलो फ्रेंड्स, मी दीक्षिता. वेलकम टू मज्जा पिंक. नुकत्याच आई झाल्या असेल त्यांच्यासाठी अंडरगार्मेंट्स हे खूप एसेन्शियल आहे. त्यासाठी आज आपण व्हिजिट करणार आहोत दादर येथे नक्षत्र मॉलमध्ये माऊली कलेक्शन येते, जिथे कम्फर्टेबल ब्रा, पॅन्टीज अवेलेबल आहेत. चला मग जाऊयात. तर तुमच्या शॉपमध्ये मॅटर्निटीसाठी म्हणजेच नुकतेच आई झालेल्यांसाठी काय काय नवीन गोष्टी आल्या आहेत? हे बघा स्टार्टिंगला, हे बघा आता हे बघा स्टार्टिंगला फिडिंग ब्रा आली आहे. हे बघा इथून असं ओपन करायचं. हे आपलं नॉर्मल डबल क्लॉथ मध्ये आहे. कुठला क्लॉथ आहे हा? आपलं ओजरी कॉटन असतं ना, ते तसं कॉटन आहे. तर ही फीडिंग ब्रा आहे. हे बटन असं अनहुक करायचं. ओके, 32 ह्याची स्टार्टिंग साईज आहे आणि 40 पर्यंत हे अवेलेबल आहे. यात कलर्स पण अवेलेबल आहे. व्हाईट क्रीम ब्लॅक भेटेल याच्यात कलर वगैरे. सो यात कलर्स पण अवेलेबल आहे. व्हाईट कलर, ब्लॅक कलर, क्रीम कलर आणि हे होजेरी मटेरियल आहे. सो हे खूप कम्फर्टेबल आहे. सॉफ्ट मटेरियल आहे. हो, हे खूप सॉफ्ट आहेत एकदम. तुम्ही हातात घेतला तर बघू शकतात, खूप जास्त सॉफ्ट मटेरियल आहे आणि एकदम कम्फर्टेबल असणार. ज्या नुकत्याच आई झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ही ब्रा एकदम परफेक्ट आहे. अजून सेकंड वगैरे बघा, ही ऍक्च्युली सॉफ्ट पॅडेड मध्ये ओके फिडिंग ब्रा आहे. आणि हे कसं स्टार्टिंग याचं 32 पर्यंत 42 साईज पर्यंत आहे. अच्छा, आणि हे सॉफ्ट आहे. आपलं हे नॉर्मल डबल क्लॉथ आलं. ओके, हे आपलं एकदम सॉफ्ट पॅडेड मध्ये आलंय. अच्छा, आणि अलिशाचे ब्रँडेड आहे. अच्छा. तुम्ही यात बघू शकतात की हुक आहे, जे तुम्ही काढून बेबीला फीड करू शकतात. यात पण कलर अवेलेबल आहे ना? व्हाईट क्रीम ब्लॅक भेटेल. यात पण 3 कलर अवेलेबल आहे, व्हाईट, क्रीम आणि ब्लॅक. आणि हे खूप सॉफ्ट मटेरियल आहे, पॅडेड आहे. तुम्ही बघितलं तर हे मटेरियल कुठलं? आपलं ओजरी कॉटन आहे, डबल क्लॉथ मध्ये. हे डबल क्लॉथ मध्ये आणि हे सॉफ्ट पॅडेड मध्ये. हे सॉफ्ट पॅडेड मध्ये आहे. कोणाला पॅडेडची सवय असते ना, हे घालू शकतात. बरोबर, जसं ते म्हणाले की कोणाकोणाला पॅडेड ब्रा घालायची सवय असते, तर ही ब्रा परफेक्ट आहे आफ्टर प्रेग्नन्सी. तुम्ही बघू शकता. ह्याची प्राइस किती आहे? ह्याची स्टार्टिंग प्राइस ही 405 आहे, म्हणजे 405 ला एक आहे. ओके, आणि ही 220 ला स्टार्टिंग आहे. जसं क्वालिटी चेंज होतात तसे प्राइसेस ही चेंज होतात. तर तुम्ही बघू शकतात ही 405 रुपीजला आहे आणि ही आहे 220 रुपीजला. क्वालिटी लगेच डिफर होते ॲज पर द मटेरियल. नंतर हे बघा प्रेग्नन्सी पॅन्टी आला आता नवीन. हे बघा इथून मेन आपलं कसं हे सॉफ्ट आहे, त्यांना त्रास नाही येणार आहे. आणि याच्यामध्ये साईज वगैरे भेटतो. हे पूर्ण पोटाला कव्हर करतं. पूर्ण पोटापर्यंत हे बघा असं कव्हर होईल तुम्हाला. ओके, जेव्हा पोट वाढतं तर त्यासाठी ही प्रेग्नन्सी पॅन्टी आहे. ह्याचा मटेरियल खूप सॉफ्ट आहे. कुठलं मटेरियल आहे? आपलं इम्पोर्टेड कपडा, मॉडेल फॅब्रिक आहे. ओके, हा एक इथून कॉटन आहे, इथून मॉडेल आहे. अच्छा, ओके, असं आहे. बघू शकतात इथून हा कॉटन फॅब्रिक आहे आणि वरून पोटाच्या साईज साठी हा मॉडेल फॅब्रिक दिला आहे. यात किती कलर्स अवेलेबल आहे? तीन कलर आहेत. अच्छा, 3 कलर अवेलेबल आहेत या पॅन्टीजचे. आणि साइजेस कसे? एम पासून डबल एक्सेल पर्यंत, डबल ट्रिपल एक्सेल पर्यंत भेटेल तुम्हाला. ओके, सो साइज एम पासून ते डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल पर्यंत. आणि खूप कम्फर्टेबल असा हा कपडा आहे. तुम्ही बघू शकतात मागूनही पुढून पण. आणि दुसरं असं ऑप्शन आहे. ओके, त्यांच्याकडे खूप व्हेरायटीज आहेत. तुम्ही बघू शकतात. ही एक झाली. कोणाला कसं पोटापर्यंत नको ना पॅन्टी, हे कसं खालीपर्यंत येणार आहे पोटाचा. आपला बिकनी टाईप येणार आहे.
काही लोकांना पोटापर्यंत आवडत नाही, म्हणजे पोटाच्या वर असं इथपर्यंत पॅन्टीज घालायला आवडत नाही आफ्टर प्रेग्नन्सी. सो ही एक पॅन्टी आहे जी व्ही शेप म्हणजे असं आहे, बिकनी पॅन्टी टाईप आहे, जे तुम्ही लोअर वेस्टच्या खालून तुम्ही वेअर करू शकता. म्हणजे पोटाला जास्त त्रास तणाव नको म्हणून ही पॅन्टी आहे. ह्यात कलर्स अवेलेबल आहे का? हो, कलर वगैरे भेटेल. M पासून ते XXL पर्यंत ही साइजेस अवेलेबल आहेत. आणि ह्याचा पण मटेरियल खूप सॉफ्ट आहे. काय मटेरियल हे? मॉडल फॅब्रिक आहे. ओके, हे पण मॉडल फॅब्रिक आहे. सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे वेअर केलं तर इचिंग नाही होणार, इरिटेशन नाही होणार आणि पोटाला सुद्धा या पॅन्टीजचा त्रास नाही होणार अशी ही पॅन्टी आहे. हे बघा, हे पण आता नवीन आहे, प्रेग्नन्सीमध्येच आहे. हे आपलं बटनमध्ये आहे. कमराला किती पण ॲडजस्ट करा, किती पण वाढू शकता तुम्ही. स्टार्टिंगला नंतर कमीपर्यंत करू शकतात. खूप स्ट्रेचेबल मटेरियल आहे. प्रेग्नेंट वुमेन जे आत्ताच आई झाल्यात, नुकत्याच आई झाल्यात, त्यांच्यासाठी ही पण एक पॅन्टी आहे. तुम्ही बघू शकतात इथे असं इलॅस्टिक दिलंय, म्हणजे तुम्ही किती पण साईज हे एक्सटेंड करू शकता. तिथे एक बटन दिलंय, म्हणजे तुम्ही कमरेला किती पण हे एक्सटेंड करून स्ट्रेच करू शकतात, ज्याने की तुमच्या कमरेला पण त्रास नाही होणार, पोटाला पण त्रास नाही होणार अशी ही पॅन्टी आहे. मेनली ही प्रेग्नेंट वुमेनसाठी खूप जास्त बोलतात ना इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यांना कम्फर्टेबल राहणं हे खूप मस्ट आहे. आणि 3-4 कलर्स अवेलेबल आहे. हे पण मॉडल फॅब्रिक आहे. तुम्ही घातलं तरी तुम्हाला काय त्रास, इचिंग किंवा इरिटेशन होणार नाही. एकदम कम्फर्टेबल आहे ही पॅन्टी. आणि प्रेग्नेंट वुमेनसाठी तर खूप जास्त बोलतात ना छान आहे. स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट मंथ, नुकत्याच आई झाल्या असतील त्यांना आपण मगाशी बघितलं असेल फीडिंग ब्रा, तशी ही फीडिंग गाऊन जयपुरी कॉटनमध्ये आहे. हे सॉफ्ट मटेरियल आहे, ह्याचा खूप कम्फर्टेबल आहे. आणि इथे मेनली त्या लोकांनी अशी एक चेन दिली आहे, सो दॅट फीड करायला खूप इझी होईल म्हणून अशी एक चेन दिली आहे फीडिंगसाठी. दोन्ही साईडला चेन्स दिल्या आहेत. जयपुरी कॉटन असा हा फॅब्रिकचं नाव आहे. खूप सॉफ्ट आहे. ह्याची साईज काय? साईज L पासून XL पर्यंत भेटतात. ओके, L पासून ते XL पर्यंत ही साईज आपल्याला या गाऊनची, फीडिंग गाऊनची मिळणार आहे. तुम्ही बघू शकता मागून पण खूप कम्फर्टेबल आहे. हे बघा, हे पण नाईटीच आहे. हे कसं जॅकेटमध्ये, हे कसं घरी बसताना कसं आपलं स्कार्फची काही गरज नसतं याच्यामध्ये. तुम्ही बघू शकतात ही एक फीडिंग गाऊन आहे जे जॅकेटवालं आहे. म्हणजे आता आफ्टर प्रेग्नन्सी आपले बस्ट हेवी होऊन जातात, सो ते खूप अनकम्फर्टेबल फील होतं. त्यासाठी ही फीडिंग गाऊन आहे ज्याच्यात जॅकेटसुद्धा दिलं आहे. कधी घरी आपण आपल्याला स्कार्फ घेतो, बायका काय करतात मोस्टली स्कार्फ घेतात आफ्टर फीडिंग, म्हणजे फीडिंग नंतर स्कार्फ घेतात त्यांच्या गाऊनवर किंवा काय. सो ही एक बेस्ट फीडिंग गाऊन आहे ज्याला असं जॅकेट दिलं आहे, चेन्स दिल्या आहेत ज्याने तुम्ही तुमच्या बेबीला फीड करू शकतात. बघू शकतात हे बघा, चेन दिल्या आहेत. हे जॅकेट आफ्टर फीडिंग तुम्ही हे जॅकेट असं परत घालू शकतात बाहेर आपल्या घरातल्या घरात, तरी तुम्ही हे वेअर करू शकतात. क्लासी लुक पण आहे, वेगळं काहीतरी आलंय नवीन मार्केटमध्ये. जॅकेटवालं फीडिंग गाऊन, कम्फर्टेबल, फॅशनेबल असं एक नवीन हा प्रकार आला आहे गाऊनचा, फीडिंग गाऊनचा. ह्यात कलर अवेलेबल आहेत ना? कलर भेटेल तुम्हाला सगळं. ह्याची प्राइस 630 रुपीज आहे आणि खूप कम्फर्टेबल असा हा कपडा आहे, खूप सॉफ्ट मटेरियल. हा पण जयपुरी कॉटन मधलाच एक प्रकार आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की ह्यात पण वेगवेगळे प्रकारचे साइजेस अवेलेबल आहेत, प्रिंट्स अवेलेबल आहेत. बाहेर जातो आपण, बेबीजला फीड करणं एक मोठा टास्क असतो आणि त्यासाठी हा एक नवीन स्कार्फ आला आहे जो तुम्ही असं वेअर करू शकतात. हे बघा, आणि तुम्ही बेबीला फीड करू शकतात. मागे त्याला असे 2 दोऱ्या दिल्या ज्याने तुम्ही असं बांधू शकतात. तुम्ही हे वेअर केलं की म्हणजे कधी कधी आपल्याला खूप अनकम्फर्टेबल फील होतं, तर असं ओढणीने झाकतो आपलं बस्ट किंवा काय, बेबीजला जेव्हा फीड करतो तेव्हा आता हा नवीन स्कार्फ आला आहे, तुम्ही हा वेअर करू शकतात आणि तुमच्या बेबीजला फीड करू शकतात. काही दिसणार सुद्धा नाही, अनकम्फर्टेबल सुद्धा फील होणार नाही. आणि हे खूप मला तर वाटतंय मस्ट आहे, कारण की आपल्याला असं बाहेर जेव्हा जातात तरी खूप अनकम्फर्टेबल फील होतं. तर हे जर तुम्ही हा जर स्कार्फ वेअर केला तर तुमचा कम्फर्ट
हा तुम्ही बोलतात ना मॅक्झिमम ठेवू शकतात असा हा स्कार्फ आहे. हे बघा तुम्ही या बॉक्सवर बघू शकतात. खूप एसेन्शियल असा मी मानला जाईल. अनकम्फर्टेबल फील नाही होण्यासाठी खूप चांगला असा हा स्कार्फ आला आहे. आणि कॉटनचा पण आहे आणि मेन म्हणजे हा कॉटनचा आहे. असा फॅब्रिक कॉटन मटेरियल आहे आणि खूप सुंदर असा प्रिंट पण आहे बघा. खूप असं याच्यामध्ये वेगवेगळे पॅन्ट भेटेल तुम्हाला. वेगवेगळे पॅटर्न सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला यात. कलर पण खूप सुंदर आहे. पिंक कलरचा आहे. गर्ल्स वगैरे साठी खूप छान आहे. असा वेगवेगळे प्रिंट आहेत तुम्ही बघू शकतात. हा पण एक फीडिंग स्कार्फ आहे. जसं की आपण आधी बघितलं ते आपल्याला मागून बांधायचं होतं पण हा स्कार्फ कफ्तान टाइप आहे का? हा पूर्ण कसं पूर्ण आपल्या बॉडीला वेअर होतात. मी आता दाखवते हे घालून. डायरेक्ट घालून ना असं. ओके. सो असा स्कार्फ आहे बघा. तुम्ही बेबीजला जेव्हा फीड करू शकतात तर तुमचा बस्ट पूर्ण झाकून जाईल. तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही. आता नवीन काय निघाला आहे त्यातला हा एक प्रकार आहे. न्यू व्हेरायटी ऑफ स्कार्फ आहे फीडिंग स्कार्फ. हा डायरेक्ट असं वरून घालायचा. आधीचा जो बघितला तो नॉट लावायचा होता, बांधायचं असतं. हे तुम्ही घातलं किंवा वेअर केलं तुमच्या कुर्तीवर वेअर करायचं. कुर्तीवर बाहेर जाताना कसं बाहेर जाताना खूप एक युजफुल असा हा स्कार्फ आहे. जेव्हा तुम्हाला बेबीला फीड करायचं असेल. यात कलर अवेलेबल आहे. कलर वगैरे भेटेल याच्यात. यात वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. वेगवेगळे पॅटर्न अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकतात हा असा आहे. तुम्ही नंतर तो रियूज पण करू शकता. तुम्ही बघू शकतात कसा रियूज केला आहे. आफ्टर प्रेग्नन्सी पण तुम्ही हा रियूज करू शकता. बघा हा मेन त्याचा मोटो असा आहे. बेबीला फीड करायसाठी हा स्कार्फ आहे. अनकम्फर्टेबल पण फील नाही होणार. नंतर तुम्ही वेअर करू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं. हे किती पर्यंत आहेत? कोणते हे? हे तुम्हाला 750 पर्यंत भेटेल आणि हे तुम्हाला 500 पर्यंत भेटेल. ओके. सो हा या स्कार्फची प्राइस आहे 750 रुपीज आणि हा स्कार्फ तुम्हाला 500 पर्यंत मिळणार आहे. आपण मगाशी फीडिंग गाऊन्स बघितले होते. आता फीडिंग टी शर्ट नाईट सूट सुद्धा आले आहेत. हे बघा ही चेन आहे. हे असं करून ओपन करून तुम्ही बेबीला फीड करू शकतात. खूप कम्फर्टेबल आहे हा फॅब्रिक. कुठला फॅब्रिक आहे हा? आपला होजरी कॉटन. ओके. हा होजरी कॉटन आहे ज्याने गरम सुद्धा होणार नाही. गरम सुद्धा होणार. आपल्या पोटाला असं पण गरम नाही होणार. आपल्या चेस्टला किंवा बस्टला पण गरम नाही होणार असा हा मटेरियल आहे. चेन आहे म्हणजे इझिली तुम्ही बेबीला फीड करू शकतात असा हा टी शर्ट आहे. आणि तुम्हाला फीड नाही करायचं तरी नंतर तुम्ही हे रियूज करू शकतात. प्रॉपर नाईट सूट आहे हा. ह्याच्यासोबत ही पॅन्ट पण दिली आहे नाईट सूट सोबत. तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड पिंक कलरचा सेट आहे. आफ्टर प्रेग्नेन्सी फॉर फीडिंग खूप सुंदर असा नाईट सूट सेट आहे. मेन म्हणजे यात साइजेस आहे स्टार्टिंग फ्रॉम M to XXL. बरोबर ना? XXL पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत. हे बघायचं बॉटम पण खूप कम्फर्टेबल असा हा कपडा आहे. एकदम स्किनी किंवा हे नाहीये, लूज आहे म्हणजे बेबी मदर्सला कम्फर्टेबल आहे. नाईट साठी आपलं नाईट सूट असतं तसंच. नाईट सूट कसं असतं तसं आहे एकदम. हे बघू शकता तुम्ही. यात वेगवेगळे प्रिंट्स आहेत ना. याच्यात प्रिंट भेटेल. साईज वगैरे तुम्हाला काय साईज पर्यंत भेटेल तुम्हाला? मोठी पाहिजे, छोटी पाहिजे? मोठी साईज हवी किंवा छोटी साईज हवी, सगळे साइजेस अवेलेबल आहेत इथे. हा एक शॉर्ट वन पीस बोलू शकतो आपण. तुम्ही बघू शकता इथे चेन आहे म्हणजे फीडिंग साठी खूप कम्फर्टेबल असं हे आहे. कुठलं मटेरियल आहे हे? आपला बनिया होजरी कॉटन. ओके. कॉटन होजरी कॉटन मटेरियल आहे. खूप कम्फर्टेबल असा असणारा कपडा आहे, फॅब्रिक आहे. तुम्ही बघू शकतात. आणि ह्यांनी वेगवेगळे टाइप्स आले. ड्रेसेस मध्ये कसं आपण नेहमी गाऊन फीडिंग गाऊन नाही घालू शकत म्हणून ह्यांनी लॉंग ड्रेसेस पण आणले आहेत त्यांच्या शॉप मध्ये. फीडिंग गाऊन्स बोलतात ना, फीडिंग ड्रेसेस. फीडिंग ड्रेसेस आहेत. याच्यामध्ये सगळं हे भेटेल तुम्हाला. तुम्ही बघू शकतात. म्हणजे हॉस्पिटलला जायचं असेल, कधी बाळाला अचानक फिरायला वगैरे फिरायला गेले असेल तर स्टाईल सुद्धा आणि फीडिंग सुद्धा दोन्ही काम होईल. बरोबर.
ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळे ऑप्शन आहेत. वेगवेगळे डिझाईन तुम्ही बघू टी शर्ट शकता. आहे, मतलब लॉंग वन पीस आहे, शॉर्ट वन पीस आहे हा पण. आणि याच्यात एक कॉर्ड सेट पण आलाय. हा असा एक कॉर्ड सेट पण आला. सध्या ट्रेंडिंग आहे कॉर्ड सेट. तर आता प्रेग्नंट वुमेन साठी किंवा मदर्स साठी पण खूप सुंदर असा कॉर्ड सेट आला आहे. ह्याची प्रिंट बघा. हे बघा असं, हे बघा चेन असं दिली आहे त्याला. अच्छा, ह्याला पण चेन दिली आहे. वाटणार सुद्धा नाही. बघा केवढी मोठी चेन दिली आहे फीडिंग मॉम साठी. सुंदर असा कलर आहे. प्रिंट अवेलेबल आहे. प्रिंट वगैरे साईज वगैरे सगळं भेटेल. साइजेस पण अवेलेबल आहेत आणि प्रिंट सुद्धा अवेलेबल आहेत. फीडिंग मॉम साठी स्पेशली हा कॉर्ड सेट आहे. बाहेर जाताना, फिरताना, हॉस्पिटल बाहेर जाताना, आउटिंग्सला असेल, आफ्टर प्रेग्नेन्सी हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, खूप सुंदर असा हा पीस आहे कॉर्ड सेट. चेन सुद्धा दिली आहे इथे दोन्ही साईडला, सो दॅट फीडिंग आपण करू शकतो. आणि आपला रिओन कपडा आहे. अच्छा, हा कॉटन पण नाही, रिओन कपडा आहे, चांगला कपडा आहे. हा आणि लॉंग rayon लास्टिंग कपडा आहे. टिकेल वस्तू असते. आफ्टर प्रेग्नेन्सी 2-3 वर्षानंतर पण तुम्ही हे वेअर करू शकतात. असा हा कॉर्ड सेट आहे. हे बघा, हे पॅन्ट आली आहे, ह्याचेच आहेत. त्याच्यासोबत खाली बॉटमला ही पॅन्ट आहे. इथे बघू शकता तुम्ही, मागे इलॅस्टिक दिलं आहे, पुढे इलॅस्टिक दिलं नाहीये, कारण की आफ्टर प्रेग्नेन्सी इलॅस्टिकमुळे त्रास होऊ शकतो, इचिंग होऊ शकते, पोटाला स्ट्रेच मार्क्स किंवा असे मार्क्स दिसू शकतात. त्यासाठी हे पुढे आपल्याला इलॅस्टिक नाही दिलं, असं नाड्यांचं हे दिलंय. म्हणजे तुम्ही तुमच्या साईज अकॉर्डिंग हे ऍडजस्ट करू शकतात, म्हणून हे दिलं आहे. मागे इलॅस्टिक दिलंय, पुढे नाही दिलंय. कम्फर्ट हा मेन गोल आहे या आउटफिटसाठी. बघू शकता ही पॅन्ट. सुंदर असा पिंक अँड ब्ल्यू कलर मध्ये ही पॅन्ट आहे. खूप सुंदर असा कॉर्ड सेट आहे. यात पण कलर्स अवेलेबल आहेत ना. कलर वगैरे भेटेल. साइजेस पण एल पासून XXL पर्यंत आहे. एल पासून ते XXL पर्यंत साईज अवेलेबल आहेत ह्या कॉर्ड सेटच्या आणि ह्या गाऊनच्या सुद्धा. सो तुम्ही नक्की या. तुम्हाला जर आफ्टर प्रेग्नेन्सी बोलतात ना, गाऊन्स वगैरे काय हवं असेल तर या शॉपला नक्की विजिट करा. आणि हे बघा, डेनिमचं आपलं. ओके, डेनिमचं पण आलं आहे आता. म्हणजे प्रेग्नेंट वुमेन, तेच आई झालेल्या ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी डेनिमचा सुद्धा फिडिंगचा आहे. फीडिंग गाऊन आला आहे. फीडिंग वन पीस बोलू शकतो, जो एकदम एलिगंट दिसणार आहे, क्लासी दिसणार, डिसेंट असणार आहे, काहीतरी युनिक. म्हणजे आपण फक्त मॅक्सी बोलतात जे गाऊन्स ते नाही घालणारे, काहीतरी वेगवेगळे प्रकार आले आहेत. म्हणजे नवीन व्हेरायटीज आल्या आहेत फॉर प्रेग्नेंट वुमेन आणि आफ्टर प्रेग्नेन्सी वाल्यांसाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.